आहात तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल. आम्ही पण सगळेजण छान मस्त मजेत आहोत. श्री स्वामी समर्थ. बघा दुपारचं जेवण वगैरे झालं आहे. आता जेवण झाल्यानंतर मग ताई बोलल्या चला तुम्हाला थोडंसं सावलेल्या झाडाखाली नेते म्हणलं फिरायला वगैरे. पोरं पण घरात बसून वैतागली होती. म्हणलं चला आपण जाऊन थोडं येऊया शेतातून फिरून. हे बघा इकडं आम्ही चाललो आहेत आता शेतात. झाडं बघा केवढं ऊन मोठे. इकडं पिऊ शंभू पण चालले सोबत. हे का कशाचं झाड आहे अगं तेच मलाच नाही माहीत अगं. पानं वेगळीच आहे त्याची. वडाचं पण नाही हे पिंपळाचं पण नाही. कशाचं झाड आहे काय माहिती. मावशी झाड कशाचं आहे हो? कशाचं? नांदरुकी. नांदरुकीचं झाड आहे कसलं मला पण नाही माहिती. बघा इथं चिंचेचं झाड. चिंच भरपूर मोठं आहेत बघा इथं झाड. इकडं कोंबड्यांचं इकडे या साईडला. इकडं अजून पुढं शेतात सगळ्यांची शेत आहे तिकडं. इकडं वरती घर आहे इकडं ताईंचं. मावशी पण आलेत बघा आमच्या सोबत. येताना होतो बाहेर गेलते तेव्हा येताना घेऊन आलतो आईस्क्रीम. बघा आता आईस्क्रीम खातोय शंभू इकडं. आणि इकडं पिऊ खाती परी ताई. बघा इथं ताईंच्या छोटा मुलगा आहे बघा हा. तो पण आलाय. हाय कर बाळा. बाळाला आईस्क्रीम खायची. इथे मम्मी बाळाची ते बसलेत. आणि तिकडं मावशी बसलेत. काका बसले पण काका गेले परत आता. ते नाही थांबले. काका थांबले ते गेले. बघा आम्ही सगळेजण आईस्क्रीम खातो. खूप जास्त वितळून गेले आईस्क्रीम. बराच वेळ झाला आणून ठेवलेला आम्ही. बघा हे कशा खात्यात. संपलं इकडं तर राहिलं पण नाही दाखवायला. तुला खायला येत नाही बाळा? त्याला खायचं नाही. अगं भैया आता जाते 6 वाजता जेवतात. आता उशिरा जेवतात. बरं नाही ना. रेडी झाली माझी बिर्याणी. आणि वहिनी अजून भाकरीच करतात. कशी तरी तर बघा फ्रेंड्स तुम्हाला आता ताई दाखवत होत्या मी भाकरी बनवताना. माझं भाकरी वगैरे बनवून मी सगळं केलं. ह्याच्यात बघा इथं सगळ्या भाकरी. एक ज्वारीची बनवणी मामांसाठी ताईंच्या सासऱ्यांसाठी. बाकी सगळ्या इकडे बघा पूर्ण सगळ्या किती 6 भाकरी बनवल्यात ह्या बाजरीच्या. आणि ही एक साखरी ज्वारीची. मला सांगा मला भाकरी बनवा येतात की नाही. आणि हे बघा आमच्या खात्यात पण आणि बनवत्यात पण बघा. सगळं सोबतच चाललंय. इकडं बिर्याणी बनवतात ते डायरेक्ट मिक्स. मला टेस्ट घ्यायला आवडतच नाही. काय माहित का मी काय बनवलं ना अंदाज पंच बनवती डायरेक्ट जेवायला वाढती. आणि बराच वेळा काय होतं मीठ कमी असतं. दादा म्हणतात घ्या मीठ. म्हणजे असं नाही की कधी बघतच नाही. कधीतरी एखाद्या वेळेस चाकून बघती. पण जास्त करून ना नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे कधी चाकून बघत नाही. त्या मी बरोबर अंदाज पंचायती ठेवून होतात माझ्या त्या. पण साध्या भाज्या कधी कधी मीठ कमी कधी थोडं जास्त होतं. पण जास्त किंचित जास्त. एवढं काही जास्त नाही की माणूस जेवणारच नाही. पण काय देवेन दळण करी. स्वयंपाक नाही बाई आता झाला ना. 7च्या आधी स्वयंपाक रेडी आहे की. आता काय देवेन दळण करता काय ग परी. बघा भाऊन येताना ना मिरिंडाच्या बॉटल आणल्यात. परी 10 येऊन जाते मिरिंडा दे. ताई बोलले की आपण जेवण झाल्यावर सगळेजण पिवत बोलले. आता काय नको प्यायला. तर परी सारखी सारखी जाते. पाणी प्यायचं ताई पाणी द्यावं पिवडीला. बघा ह्यांचं चालू. तो गीत बसल्या होत्या. काय पिक्चर बघतात संसार. संसारचा अर्थ माहित नाही. संसार पिक्चर बघतात जुना पुराणा. काय ग तुम्हाला काय माहितीये का संसार म्हणजे काय माहितीये का? पिक्चर बघता वय संसार. हे बघा इकडं शंभू शेळीकडे जातोय. भाऊंना त्याला सांभाळायला दिलं तर आम्ही. मी भाऊ शंभू काय माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे जात नाही जास्त. भाऊंना दिला होता तरी सांभाळायला भाकरी करत होते म्हणून. दमला काय भाऊ तुम्ही? बघा भाऊ आमचे दमले बघा शंभूला सांभाळून. ते देवाघरचे फुलं आहेत पण शंभू तुमच्याकडे राहत नाही ना.
ए बरं ये शंभू माझ्याकडे ये चल ये शंभू झालं बघा शांत लगेच माझ्याकडे आला तर. कसा गेला आजचा दिवस काय? एकदम छान गेला. गेलेले दवाखान्यात नाव आले तुम्ही तू रोहन आला रोहन. तुम्ही सांगा दवाखाना कसा झाला आज? आमचं दवाखाना चांगला झाला व्यवस्थित टाइम. तुम्हीच आम्हाला घेऊन गेलतात दवाखान्यापर्यंत. डॉक्टर काय नाही, डॉक्टर बोलले नॉर्मल आहे म्हणले, एवढं काय नाहीये सिरियस, सगळं व्यवस्थित. इंजेक्शन दिलं का नाही? हा इंजेक्शन दिलं ना, ह्यांना पण दिलंय बघा एक. जी पेशंट घाबरलं तरी द्यायचं ह्यांना पण एक. ए शंभू ये काय त्याला ओढून आणावं, ते जाईन तिकडे पडून ताई आणावं त्याला एकदा. ताई पळा ना, ताईला काय कामच नाही. जाऊ दे बाळा. गायकडे जाईन रोहन. बघा आता बिर्याणी भाजी आणि सगळं भाकरी वगैरे सगळे रेडी झाले, कसे बसले जेवायला. त्यांना सर्वांना द्यायचे जेवायला. बघा आम्ही सगळ्यांनी आता जेवण केलंय, जेवण वगैरे करून मस्त आम्ही बाहेर बघा इथं भाऊंचं घर आहे या साईडला आणि घराच्याच मागच्या बाजूला मोकळी जागा आहे इथं. तर मस्त तळवट टाकून आम्ही हवा खायला बसलोय मस्त. हवा खात नाहीत, हवा पिली जात नाही, हवेचा श्वास घेतला जातो. बघा भाऊ सांगतात बघा भावाचं डोकं. हवेची काय श्वास घेतला जातं हवेचं. तिथं सगळे श्वास घेतात, पण म्हणतो ना आपण की त्याला हवा खायला जाऊ जरा थोडीशी असं, त्याच्यामुळे म्हणलं हवा खायला. तुमचं काय आहे का नवीन काय? नाही हे मी सगळं हवा प्यायला आली, वहिनी खायला. आणि हे आले हवाची श्वास घ्यायला, हे आल्यात हवा खायला, मी आले हवा प्यायला. बघा तिघजण हवा फुकाय आली. ती हवाच घ्यायला नाही आली. परी तू कशाला आली ग? चुल आमची परीला बघा थंडी वाजली, परीला परी मध्ये चूल पेटवून शेकाय आली. हे बघा आमचा शंभू इकडे, शंभू बसलाय आत्यापाशी. त्याला जरा आता झोप लागायला लागली, त्याला झोप लागायला लागली बघा शंभूला आता, त्यामुळं आत बाहेर करतोय. चाललंय लाईट लागते त्याच्यामुळं सारखं लाईट करत जातोय बघायला. ए परी नको तसं करू बरं. नाही रडवत परी, नको रडवत. बसलेत मस्तपैकी सगळेजण छान. तर ताई भाजी मस्त झाली, बिर्याणी सगळं छान झालं. भाऊ बरं भाकरी कशा झालं? कडक फुगल्या नाही. हे तुम्ही बघितलंय फ्रेंड्स, भाकरी कोणी गेलते भाऊ तर काय आले होते किचनमध्ये बघाय. तुम्ही बघितले भाकरी मी बनवलेल्या, त्यांनी स्वतः दाखवले ताईंनी शूट करून. तर मी आज भाकरी बनवल्यात सगळ्यांसाठी बघा. परी हाय बाय चाललंय आता, झोप लागली बघा सगळ्यांना मस्त. आणि वार मस्त थंड सुटलंय, गार वार आहे सगळं छान मस्त. पेट म्हणते तुम्हाला गरम होतंय होय ग, चूल पेटवायची काय? थंडी वाजते तुला, स्वेटर आणजा. वरती मस्त छान असं बल्ब आहे मोठा आणि त्या बल्बच्या खाली आम्ही सगळेजण बसलोय. खूप छान वाटतंय. आकाशात चांदणं तर काही दिसतंय, एखाद दुसरं दिसतंय. बाकी हा इकडे चांदोबाबा दिसतोय बघा, चांदोबा किती मस्त दिसतोय, छान वाटते. मुंबईला असं एवढं छान मोकळं वातावरण काय बघायला भेटतच नाही बघा. इकडे गावाला असं छान वातावरण बघायला भेटतं. शंभू बघा झोपायला लागलाय माझ्या मांडीवरच. गार हवेला बसलोत, म्हणलं चला झोपल्यावरती जाता येईन बाहेर. इकडं घर आहे, तिकडं ताईंचे सासरे मामा झोपलेत आणि मावशी असतील घरात, ते टी व्ही वगैरे काही ते बघत असतील. बाकी ताईंच्या घराच्या समोरचं सगळं बाकीचे घरं वातावरण वगैरे हे मस्त आहे, छान करमून जातं. इथं आलो आम्ही, किती काल आलो तर छान करमून गेले मस्त. तिकडं ताईंनी आज खाली घेऊन गेले, ते चिंचेच्या झाडाकडं बसले होते आम्ही मस्तपैकी हवेला, आहे ना ताई? आणि तिकडं संध्याकाळी बाहेर वाटतं, दिवसभर लेट गरम होतं लय. दिवसभर कसं म्हणजे ऊन आहे ना लय, उष्णता भरपूर आहे. उन्हामुळे काय होतं, फॅन पण गरमच हवा फेकतोय. मी तर 2 फॅन लावलेले, एक सिलिंग फॅन आणि एक टेबल फॅन, तरी पण गरम हवा फेकायचा सारखा. तरी पण मी घरातच झोपले नाही म्हणजे पडले होते असेच. तर ताई त्या चिंच झाडाच्या, मी आधी पुढे आलते, शंभू घरी आलता म्हणून त्या आलत्या पाठवून, मग त्यात बराच वेळ बसलेलं तिथं. बोला आता नाही कुठं जायचं. ह्या दोघींना कॉईन घेऊन आलेत, ते समाज मंदिर आहे बाजूलाच, तिथं जातात आणि कॉईन टाकतात त्या पाण्यामध्ये. मग ते पाण्याच्या त्याच्यामध्ये फिल्टरच्या ह्याच्यात
ते कॉईन 1-1 रुपयाचं कॉईन टाकला की त्याच्यामधून पाणी खाली येतं. मग ह्या दोघे तसं जाऊन पाणी खेळत राहतात तिथं जाऊन. त्याच्यामुळं आज जायचंच प्लॅन पूर्ण कॅन्सल करून टाकलाय. म्हणलं जायलाच नको, इथं छान मस्त हवेला बसूयात आणि इथूनच घरात जाऊया झोपायला. फ्रेंड्स आम्ही खूप वेळ बसलो होतो, खूप गप्पा मारल्या. पोरी पण इथं खेळून झालं पोरींचं. शंभू तर आमचा झोपी गेला. तर झालं आता खूप लेट झालाय, 10:15 वाजून गेलेत. आम्ही आता जातो झोपायला. तर आपण हा ब्लॉग आज इथेच एंड करूयात. भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या ताईंच्या पण आणि माझ्या पण चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा छान छान. आणि आमचा नवीन नेक्स्ट ब्लॉग येऊपर्यंत तुम्ही तोपर्यंत आमची मागची व्हिडिओ बघा आणि त्याला आमच्या नक्की कमेंट करा दोघींच्या पण व्हिडिओला, ब्लॉगला. व्हिडिओ कसा वाटला आता ते कमेंट करून नक्कीच सांगा. हां, आजचा व्हिडिओ आमचा नक्की सांगा कमेंट करून मित्रांनो कशी लाईक वाटली. करा, शेअर करा आमच्या ताईंच्या चॅनलला. ताईंच्या म्हणजे माझ्या ताईंच्या आणि भाऊंच्या तिघांचे चॅनल आहेत आमचे. तर तिघांच्या चॅनल तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा आणि असंच तुमचं सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट राहू द्या. आपण भेटूयात आता नवीन एका ब्लॉगमध्ये.